आज या ठिकाणी पोयेगाव ते अंतपूर ताहराबाद दिंडी दिगवत येथे आले असून या दिंडीचे कोपरगाव, विंचूर, कोलटेक फाटा, दैवत आदी मार्गक्रमण करीत या ठिकाणी सोमनाथ गांगुडे सर, बबनराव गाडे यांच्या दिगवत गावाच्या शेजारी वस्तीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या दिगवतकरांनी केलं असून या दिंडीचं आपल्याला महत्त्व आणि कशा पद्धतीनं दिंडी कधीपासून चालू आहे हे आपल्याला आता दिंडीचे चालक अवतडे महाराज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ. बाबा, दिंडी कधीपासून चालू झाली आणि दिंडीचं चालू करण्याचं प्रस्थान काय? आदेश दोम दावल मालिक बाबा भक्तपरी आयोजित गेली अनेक वर्षापासून आमची अखंडित परंपरा चालू आहे. आमचे आजोबा बैलगाडीने जात होते दावल मालिक बाबाच्या दर्शनासाठी अंतापूरला. त्यानंतर आमचा वारसा वडिलांनी चालू केला, ते सायकलवर जात होते अंतापूरला. त्याच्यानंतर 91 सालापासून एक आदिवासी मुलगा माझा मित्र येतो, त्यांनी आम्ही 91 सालापासून दिंडी चालू केली. तर आज पावे तो 36 वर्ष खंडन न पडता आज पावे तो दिंडी चालू आहे. दिंडी चालू करण्याचा उद्देश काहीच नाही. आमच्या घरचं कुलदैवत आहे जेतूरचे खंडोबा, आई तुळजाभवानी आणि दावल मालिक बाबा आणि नाथांचा अवतार आहे. कोण काय म्हणतं कोण काय नाही त्याकडं आमचं लक्ष नाही. पण सबका मालिक दावल मालिक आमचा नवसाला पावणारा देव आहे. कुठला उद्देश नाही, कुठला मागणे नाही, कुठलं काही नाही. 2019मध्ये 2020मध्ये कोरोना पडला होता. एवढा मोठा कोरोना होता, माय लेकरं धरत नव्हती, बाई पतीला धरत नव्हती, लेकरू आईला धरत नव्हतं. पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी एकादशीला आळंदीच्या पादुका, निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका, तुकाराम महाराजांच्या पादुका, शेगावच्या गजानन महाराजांच्या पादुका, तुमचा सटाणा असो, तुमचा अजून कुठला बी शिर्डी असो, पांडुरंगाच्या भेटीसाठी पादुका बसने गेलेल्या आहे. 2019च्या काळात, 2020च्या काळात. पण आमच्या दावल मालिक बाबांच्या पादुका 2019मध्ये कोरोना काळात, 2020च्या कोरोना काळात मी स्वतः बाबांच्या पादुका 1.25 किलोच्या पादुका चांदीच्या पालखीत आहे. त्या पादुका डोक्यावर घेऊन गेलो. आमची अखंडित परंपरा चालू आहे. खंडन झालं नाही, आम्ही बसने गेलो नाही, पायीच गेलो. त्याला साक्षी ही आहे, पायीच गेलो आम्ही. खंडन झालं नाही, आमचं अखंडित परंपरा चालू आहे. उद्देश एकच, दावल मालिक बाबा का मागणं, दावल मालिक बाबाने सर्वांना सुखात ठेवावं, समाधानात ठेवावी, महाराष्ट्रात शांतता लाभावी, पाऊस भरपूर पडावा, अख्ख्या महाराष्ट्रातले धरणं भरावी, ओढे नाले तुडुंब भरावी, जग सुखी करावं, शेतकरी सुखी करावा, बळीराजा सुखी करावा, लक्ष्मी सुखी करावं, क्रीडामुंगी सुखी करावी, हे आमचं मागणं राहील. आणि दावल मालिक बाबा हे नवसाला पावणार देव आहे. आमचे आजोबा चालत असताना, वडील चालत असताना, आम्ही चालत असताना आमची 4थी पिढी, माझा बायपास झालेला आहे 22/8/2024ला. आत्ता 26ला माझा नातू संस्कार निलेश अवताडे अर्थात दादागुरू हे आमचा पुढं वारसा चालवणार आहे. त्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता वारसा चालवणार का म्हणून. आता या ठिकाणी महाराजांनी सांगितलं आहे का आमच्या दिंडीचा वारसा चालवणार आहे, तर आपण त्यांच्याशी बात करू. कशा पद्धतीनं वारसा चालवणार आहे भाऊ? परंपरागत. त्यांनी सांगितलं परंपरागत. आता या ठिकाणी दिगवतकरांच्या वतीनं त्यांना टाळ्या दिल्या आहे. आणि आता बोला बोला बोला. पोयेगाव आम्ही निघालो मुक्काम करा. आज आमचा 3रा दिवस आहे. 6/8ला प्रस्थान झालं दिंडीचं. सकाळी 7 वाजता 70% पोयेगाव दिंडी पालखी वाट लावलं होतं. मार्गस्थ गाव पालखी सोडत नव्हतं. तोच प्रतिसाद प्रत्येक गावात. पुढे देरडेमडी, कोळपेडी साखर कारखाना, पुढे सासनळी, त्याच्या पुढे भरोस फाटा, विंचूर, तुमचं लासलगाव आणि दैवत दिगवत, पुन्हा तुमचा कोलटेक फाटा, शेळकी उत्तुस प्रताच्या जल्लोषात स्वागत, फटाकड्याच्या आतिषबाजीत, ढोल ताशाच्या गजरात आमची पालखी मार्गस्थ आहे.
आजच्यापर्यंत आजता गायत आमचा अभ्यास महत्त्वपूर्ण आमचं नियोजन असतं. प्रत्येक ठिकाणी नाश्ता, चहा, जेवण अगदी उत्सुकपणे सर्व आणलं जाते. आमच्या पुढे असे उभे राहतात. आम्ही त्यांचं किती स्वागत करावं का त्यांनी आमचं करावं हे आमचं डोकं काम देत नाही. आणि आज आमच्या दिंडीत भाविक 91 साली दोघं निघाले. आज 36 वर्ष आहे. आता आमचे 500-550 दरम्यान आज दिंडीत वारकरी सहभागी आहे. इथून पुढे आमच्या प्रत्येक दिंडीत अजून पुढं वारकरी वाढत राहणार आहे. पोहे गावची पालखी 91 सालापासून चालू आहे. ही मानाची पालखी आहे अंतपूर दावलमाली बाबा देवस्थानची. श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आपली पोहेगावची पालखी आणि काठी मंदिरात गेल्यावर शिखराला काठी लागल्याशिवाय कुठल्या पालखी एंट्री करत नाही आणि ते पण थांबतात. या वर्षभर दिंड्या चालू आहे, वर्षभरच्या पालख्या चालू आहे. हे आपलेच आहे, माझे शिष्य आहे, माझे मुलं आहे आणि ते सुद्धा त्यांची पालखी चालू आहे. 91 सालाच्या अगोदर एकसुद्धा अंतापूर गावात पालखी नव्हती, काठी नव्हती. फक्त एक भगवानी शेंग घेऊन जायचे, हिरोनी शेंग घेऊन जायचे लोक. पण आत्ता आम्ही भग्यातोपर्यंत केलं. तो सबका मालिक दावल मालिक आहे, पण ते दैवत नवनाथाचा शंकराचा अवतार आहे, दत्ताचा अवतार आहे. तिथे साक्षांत नाही तर कोणी जर एखाद्यानं आरोप केला तर त्यांना म्हणा फक्त समाधी काढा, तिथं काय निघतं बघा. तिथे तुम्हाला नवनाथाची मूर्ती दिसल, दत्ताची मूर्ती दिसल आणि भोलेनाथ शंकरची मूर्ती दिसल. नवे त्या जुन्या गडावरती बाबाची अशी शिळा आहे 5.25 फुटाची, त्याच्यावरती बाबांच्या पादुका आहे. भक्ताच्या आग्रस्त बाबा नव्या गड आलेले आहे. म्हणून 2 गड झाले, जुनागड अधिक नवागड. आमच्या पत्रिकेत आहे असा आमचा प्रवास आहे. आता काय सर्वांनी आम्हाला उत्सुक प्रतिसाद दिला, चांगल्या प्रकारे उत्कृष्ट भोजन दिलं, उत्कृष्ट नाश्ता दिला, चहापाणी देऊ केला आणि सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभतं. आम्हाला 91 साली कोणी आम्हाला निवारा देत नव्हतं. त्यावेळेस गांगुडे परिवार असो, तुमचे निंबाळकर परिवार असो, मागचे नाही घेत, तुमचे शेलार परिवार असो, तुमचे अजून बरेच आहे. किती दिवस चालणार आहे आणि कोणवारी दिंडी तिथं पोहोचणार आहे? आमची दिंडी 6 तारखेला प्रस्थान झालं पोहेगावून, 12 तारखेला तिथं सांगता होणार आहे. अंतापूर गावात आम्हाला माझा आश्रम आहे, ओम साई गंगामाय भक्तनिवास अर्थात अवतडे बाबा आश्रम. 20 गुंठे जागा आहे. तिथं आमची पालखी उतरती. वर्षभरसुद्धा दिंड्या पालख्या तिथं उतरतात. त्या ठिकाणी पालखीचा 12 तारखेला मुक्काम, सकाळी 13 तारखेला 7 वाजता दिंडीच्या दर्शनासाठी गडावरती. दर्शन झाल्यानंतर 11 वाजता आश्रमावर येणार, प्रसाद येणार. 12 तारखे गेल्यानंतर बी आमचा पोत्याने भंडारा असतो आणि तिथं हजारो लोक येतात. हा दिंडीत आहे याच्यापेक्षा 4 पट जास्त 2-4 हजार लोक राहतात. पोत्याने भंडारा असतो साहेब आमचा. त्यांनी सांगितलं आता तिथं पोत्याने भंडारा होतो, म्हणजे काही हजारो लोक तिथं प्रसादी घेण्यासाठी अंतापूरला जातात, दिंडीमध्ये जातात. तर स्थानिक ठिकाणी आता ज्यांनी या ठिकाणी या दिंडीला जो प्रसाद आणि भोजन दिलं त्यांच्याशी आपण बोला. काय वाटतं तुम्हाला दिंडीच्या संदर्भात? बोला. दिंडीच्या संदर्भात जर विचार केला, ज्या वेळाला परिस्थिती नव्हती, दिंडी घालणाऱ्याला नव्हती, येणाऱ्याचे माणसं कमी, त्या वेळाला ही दिंडी चालू केली. तर त्यांचा काही संबंध होता, काही मामा होते. त्या वेळाला परिस्थिती नव्हती अजिबात. पण कशी तरी आम्ही काही वेळा सडकावर जेवलो असेल तरी बाबा म्हणले असतील खूप आनंद आहे. सगळ्या गोष्टीचा आनंद मानित गेले. आता भगवंतानं भरपूर दिलं आणि दिंडीत जाणाऱ्याला काहीतरी अचंबा घडतो, आनंद वाटतो, म्हणूनच एवढे लोक वाढले. नाही तर 10-20 लोक त्या काळामध्ये होते. पण बाबाचं आता आम्ही समक्षा घरी जाऊन ही परिस्थिती पाहिली. मी गेल्या वर्षी पंढरपूरला चाललो, पानकोट घ्यायला गेलो म्हणून बाबा तिथे अचानक आले. बाबानं ते पैसेच मला देऊन दिले त्या पानकोटाचे. अचानक आले, मला पाहिलं दुकानदारानं सांगितलं 1 रुपया घ्यायचा नाही म्हणे. म्हणजे अशी परिस्थिती बाबाची. तर आता खूपच मोठं दैवत झालं, हे काही मापच नाही राहिलं याला. बरोबर आहे. हो. आता आपण ज्यांच्या नावाने दिंडी येते आहे, ज्यांच्या नावाने या दिगवत गावाच्या ठिकाणी दिंडीचा हा जो दुपारचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम राहत असतो, यावरती गाडे परिवाराने केला आहे. तर आता जे करताय त्यांच्याशी आपण बोलू. काय वाटतं, तुमचं मत काय? नमस्कार. गेली 26 अवतडे महाराजांच्या मुळे आशीर्वादामुळे आम्हाला ही 26वे वर्ष आहेत. हे दिंडीचं म्हणजे थोडंसं आमच्याकडे थोडी सेवा होते.
परंतु आम्हाला त्याच्यामध्ये खूप आम्ही एक दिंडी म्हणून नाही, आम्ही एक दिवाळी म्हणून हा सणच साजरा करतो चांगल्या प्रकारे. आणि मी एक वेळेला दिवाळीला गावी येत नाही, परंतु दिंडीला 4 दिवस अगोदर नियोजनासाठी मी गावी येतो आणि हा उत्सव एवढा आनंदाने साजरा करतो. त्यामध्ये गेली 26 वर्षाच्या प्रवासामध्ये या व्यक्तीचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे थोडक्यात बोललं तर बाजार करण्यापासून तर दिंडी निघेपर्यंत या व्यक्तीचं आम्हाला बबनरावांचं खूप मोठं सहकार्य आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. दिंडी तेच सर्व आटोपून सर्व व्यवस्थित नियोजन करतात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आणि आम्हाला खूप, आम्हीच नाही तर आमचं गांगुर्डे परिवार, दिग्वतमधील सर्व ग्रामस्थ मोठ्या आनंदाने याच्यामध्ये सहभागी होतात आणि हा उत्सव आनंदाने साजरे करतात. गांगुर्डे परिवार आणि इतर परिवार आणि दिग्वतकरांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे या ठिकाणी दिंडी थांबते. आणि बाबांनी सांगितलं आहे का परंपरा ही चालतच राहणार आहे. मी माझ्यानंतर नातू ही परंपरा चालू ठेवणार आहे. अशीच परंपरा आज सांगणारे भरपूरच दिंड्या आता पाठीमागून आपल्या दिग्वत गावात येत आहेत. या दिंड्या 13 तारखेला अंतापूर येथे जाऊन त्या ठिकाणी मोठा यज्ञ, मोठा प्रोग्राम मोठ्या पद्धतीनं केला जातो. आणि सर्व जाती समभाव पद्धतीनं ह्या अंतापूर ताहराबादला जाणाऱ्या दिंड्या, यांची ही पोहेगावची दिंडी असून हे पोहेगावचे महाराज आहेत अवताडे महाराज म्हणून. यांचं आज 36 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. ही परंपरा कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी मोडली नाही. त्यांनी डोक्यावर पादुका घेऊन गेले असं त्यांनी यावेळेस आपल्याला सांगितलं. मी पत्रकार कैलास सोनवणे, कृषी न्यूजसाठी दिग्वत.